नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण मुळव्याध व त्यावरील घरगुती आयुर्वेद उपचार या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. आता मुळव्याध ही एक कॉमन समस्या झालेली आहे. बऱ्याच लोकांना मुळव्याधीची समस्या वारंवार होताना दिसते. आता मुळव्याध होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मलावष्टंभ किंवा पोट साफ न होणं. त्यामुळे ज्या लोकांचं पोट साफ होत नाही ती लोक संडासमध्ये जाऊन कुंतून कुंतून पोट साफ करत असतात. ही एक घाणेरडी सवय मुळव्याध होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. तर तुम्हाला त्याचबरोबर बऱ्याच लोकांचं आहारामध्ये नॉनव्हेजचं सेवन अत्याधिक असतं, मसालेदार अत्याधिक खात असतात, तिखट अत्याधिक खात असतात, तेलकट जास्त खात असतात, रात्रीचं जागरण होत असतं, प्रवास या लोकांचा खूप असतो. तर हे मुळव्याध होण्याची महत्त्वाची कारणं आहेत. आता तुम्हाला मुळव्याध झाल्या आहे, मुळव्याधीची लक्षणं दिसायला लागलेली आहेत, तर तुम्हाला अगोदर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जो बिघडलेली लाईफस्टाईल आहे ती अगोदर दुरुस्त करायला लागेल आणि लाईफस्टाईल अगोदर सुधारावी लागेल. तर लाईफस्टाईल सुधारायची म्हणजे काय, पचेल एवढा सकाळचा आणि संध्याकाळचा वेळेवर जेवण तुम्ही घ्यायला पाहिजे. हे जेवण घेताना घरात बनवलेलं जे चपाती भाजी असते त्याचं सेवन तुम्ही करायला पाहिजे. वांग आणि बटाटा किंवा नॉनव्हेज हे शक्यतो टाळलं पाहिजे. आहारामध्ये तुपाचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. म्हणजे सकाळी 2-3 चमचे, संध्याकाळी 2-3 चमचे हे तूप घरी काढलेलं गाईचं किंवा म्हशीचं कोणाचंही चालेल, पण तुपाचं सेवन करायला पाहिजे. ह्या तुपाने काय होतं, तर मलावष्टंभ ज्यांना असतो, तर ज्यांना संडासला कडक होत असतं, तर ह्या तुपामुळे मलसुद्धा अगदी मऊसूर पडून तुमचं पोट हे अगदी छानपणे न पुंता पोट साफ व्हायला ह्या तुपामुळे त्याची मदत होत असते. त्यामुळे तुपाचे सेवन तुम्ही करायला पाहिजे. त्याचबरोबर ज्याची पचनशक्ती चांगली आहे आणि पोट साफ होत नाहीये, कुंतावं लागतंय, तर त्या लोकांनी रात्री झोपताना 1 कपभर दूध आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून रात्री झोपताना जर घेतलं, तर ह्या दुधाचा आणि तुपाचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. पोट साफ होतं आणि मुळव्याधीचे जे कोंब आलेले असतात ते सुद्धा थोडे थोडे ह्यानी कमी होत असतात. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये मनुक्याचं, काळे मनुके जे आहे त्याचा अतिशय उपयोग बऱ्याच व्याधींमध्ये सांगितलेला आहे. तर हे काळे मनुके काय करावे, भिजवलेले 10 ते 15 काळे मनुके सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही जेवणाच्या अगोदर जर काळ्या मनुक्याचं सेवन जर केलं, तर तुमचं पोट सुद्धा चांगल्या पद्धतीने साफ होतं आणि अंगातली उष्णता सुद्धा ह्या मनुक्याने कमी होत असते. ह्या मनुक्याबरोबर ह्या मनुक्याचं सूप सुद्धा बनवता येत असतं. तर हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही जेवणाच्या अगोदर जर सूप घेतलं, तर त्याची सुद्धा पोट साफ होण्याला खूप चांगली मदत होत असते. आता मुळव्याध झाल्यानंतर बरीचशी लोक दही हे खूप खात असतात, परंतु आयुर्वेदामध्ये दही हे गरम प्रकृतीचं सांगितलेलं आहे. त्यामुळे दही खाल्लं तर संडासचा कडकपणा वाढतो आणि त्याचबरोबर रक्तसुद्धा जास्त पडायला लागत असतं. तर हे दही बंद करून दह्याऐवजी या दह्यापासूनच बनवलेलं ताक दुपारच्या जेवणानंतर जर तुम्ही घेतलं आणि त्या ताकामध्ये थोडेसे सैंधव, नमक, थोडंसं धने जिऱ्याची पूड टाकून असं मसालेयुक्त ताक जर घेतलं, तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. ताक हे पचनशक्ती वाढवण्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सुरणाची भाजी म्हणजे सुरणकंद जे बाजारामध्ये मिळतात, तर ह्या सुरणकंदाची भाजी आठवड्यातनं 1 ते 2 वेळा जर तुम्ही घेतली, तर त्यांनी गुदाशयाची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने वाढत असते आणि मुळव्याध सुद्धा ह्या सुरणाच्या भाजीने कमी व्हायला मदत होत असते. त्यामुळे सुरणाच्या भाजीचं सेवन तुम्ही करायला पाहिजे. ज्यांचा संडासला कडक झाल्यामुळे संडासच्या जागेची आग होते, तिथं ठणका आहे, त्या लोकांनी कोमट पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बसायला पाहिजे आणि त्याचा कोमट पाण्याचा शेक ह्या लोकांनी दररोज जर घेतला, तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. हे छोटे छोटे उपाय आहेत. तुम्हाला थोडक्या स्वरूपाची मुळव्याधीची लक्षणं असतील तर हे उपाय करावेत. परंतु तुम्हाला ही मुळव्याधीची समस्या बऱ्याच दिवसांपासून असेल, तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने मुळव्याध आहे, बगंदर आहे, पिच्चुल आहे, कोणता ह्यापैकी एक आहे त्यानुसार ते त्याचं निदान करून जर उपचार घेतले, तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर ही मुळव्याधीची समस्या ही प्राधान्याने ज्यांचं बसून बैठं काम जास्त असतं त्या लोकांना जास्त होताना दिसते. म्हणजे IT चे लोक आहेत, ड्रायव्हर लोक आहेत, त्यांना ही मुळव्याधीची समस्या होताना दिसते. तर त्याच्यासाठी आणखीन एक उपाय आहे. तुम्ही जी खुर्ची आहे, तुमची खुर्ची बसायची असते, तर त्या खुर्चीवरती कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचा टॉवेल जर टाकून त्याच्यावरती जर तुम्ही बसला, तर शरीराचं उष्णता मेंटेन करायचं काम हे कॉटनचा
टॉवेल किंवा रुमाल हे चांगल्या पद्धतीने करत असतो. त्याचबरोबर एकाच खुर्चीवर सातत्याने 4-5 तास बसण्याऐवजी तुम्ही 1-2 तास झाले की एक 5-10 मिनिटं उठून हलकंसं चाललं तरी सुद्धा त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर हे जे काही सांगितलेलं आहे तुम्ही ते करायला पाहिजे. त्याचा तुम्हाला निश्चित चांगला उपयोग होईल. धन्यवाद.